वेलकम एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग। या सेशन मध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत। तो टॉपिक आहे येत्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी भूगोलाचे टॉप 5 मुद्दे कोणते असू शकतात। हे टॉप 5 मुद्दे आपण कंबाइंड प्रिलिम साठी पण पाहिलेले आहेत। जर तुम्ही कंबाइंडचे लेक्चर पाहिले नसेल किंवा कंबाइंड साठी इम्पॉर्टंट असणारे 5 मुद्दे पाहिले नसतील तर ते रेकॉर्डिंग मध्ये अवेलेबल आहे, सर्वांनी पाहून घ्या। आता आपण पाहूया एमपीएससी राज्यसेवा प्रिलिम्स किंवा एमपीएससी नागरी सेवा प्रिलिम्स 2023 जी 4 जूनला होणार आहे। यासाठी टॉप 5 मुद्दे आपण कोणते म्हणू शकतो। हे टॉप 5 मुद्दे तुम्ही न विसरता वाचा, यांना स्किप करू नका। पुढे जाऊयात। बघा, आता आपला गुढीपाडव्यानिमित्त एक महत्त्वाचा सेल चालू आहे, ज्यामध्ये एक्स्ट्रा 35% डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल। कंबाइनचा क्रॅश कोर्स आपला चालू आहे। जर तुम्ही कंबाइनच्या क्रॅश कोर्समध्ये एनरोलमेंट केली नसेल तर लवकरात लवकर एनरोलमेंट करून ठेवा। कंबाइनच्या क्रॅश कोर्समध्ये आपण 30 एप्रिलच्या परीक्षेसाठी अतिशय डिटेलमध्ये सर्व काही गोष्टी घेतलेल्या आहेत। यानंतर 23 मार्च म्हणजे आज सुरू होते आहे आपली एक महत्त्वाची लाईव्ह बॅच। ज्या परीक्षेची तुम्ही वाट पाहत आहात, 4 जूनची परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा, या परीक्षेसाठी एक अतिशय महत्त्वाचा क्रॅश कोर्स आपण आजपासून सुरू करतोय। या क्रॅश कोर्समध्ये आपण प्रिलिम्स साठी जे काही पॉइंट्स, आता जे पॉइंट मी तुम्हाला 5 मुद्दे सांगणार आहे ते सगळे मुद्दे आपण कव्हर करणार आहोत। यासोबत बाकीचे मुद्दे पण कव्हर करणार आहोत। या बॅच मध्ये बघा, टेक्स्टबुक वरती कधी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आपला कोड नक्की यूज करा, कॅपिटल मध्ये अनिकेत। जर तुम्ही कॅपिटल मध्ये अनिकेत हा कोड यूज केला तर तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट या कंबाइनच्या बॅच वरती मिळेल। यासोबत तुम्ही हाच कोड वापरून राज्यसेवेसाठी ऍडमिशन घेऊ शकता। कॅपिटल मध्ये अनिकेत कोड यूज करा, मॅक्सिमम डिस्काउंट मिळवू शकता। आता गुढीपाडव्यानिमित्त खूप मोठा डिस्काउंट मिळून जाईल, प्लस तुम्हाला 50% एक्स्ट्रा व्हॅलिडिटी मिळून जाईल, ज्यामध्ये तुम्हाला 6 महिन्यांसाठी एनरोलमेंट केली की 3 महिने एक्स्ट्रा मिळून जातील। ओके, बाकी जर टेलिग्रामला जॉईन असाल तर टेलिग्रामला जॉईन करा। सुरुवात करूया आपल्या टॉपिकला। तर टॉप 5 मुद्दे सांगा की राज्यसेवा प्रिलिम्सला कोणते टॉप 5 मुद्दे आपल्याला राहू शकतात। तर लक्षात ठेवा, यातला पहिला मुद्दा आहे तो आहे टाइप्स ऑफ विंड्स, म्हणजेच मराठीमध्ये आपण याला म्हणतो वाऱ्यांचे प्रकार। जर तुम्ही राज्यसेवेचे प्रिलिम्सचे पेपर पाहिले तर तुम्हाला या टॉपिक वरती खूप सारे प्रश्न पाहायला मिळतील। आतापर्यंत आयोग हा टॉपिक विचारतं, फक्त प्रिलिम्सच नाही तर मेन्स साठी पण तुम्हाला हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक पाहायला मिळतो, टाइप्स ऑफ विंड्स, वाऱ्यांचे प्रकार। सर आम्ही यामध्ये कोणकोणत्या गोष्टी करू शकतो वाऱ्यांच्या प्रकारामध्ये? बघा, मी काही एरिया सांगतो, त्या एरियामध्ये रिव्हिजन व्यवस्थित करून ठेवा। पहिला मुद्दा, तुम्हाला ग्रहीय वारे व्यवस्थित वाचायचे आहेत। ग्रहीय वारे म्हणजे काय? तर बघा, 3 प्रकारचे पृथ्वीवरती परमनंट विंड्स आहेत, प्लॅनेटरी विंड्स आहेत, ज्याला आपण ट्रेड विंड्स म्हणजे व्यापारी वारे म्हणतो। जे पूर्वीय वारे आहेत, ईस्टर्लीज म्हणतो, वेस्टर्लीज म्हणजे पश्चिमी वारे म्हणतो। हे 3 वारे व्यवस्थित करून ठेवा। तुम्हाला आयोगाने व्यापारी वाऱ्यांवरती सारखा प्रश्न विचारलेला आहे। दुसरा प्रश्न आहे मान्सून वारे। मान्सून वाऱ्यावरती पण आयोग तुम्हाला नेहमी प्रश्न विचारतं, मान्सूनसाठी कोणकोणते मुद्दे आवश्यक आहेत, कोणकोणते घटक आवश्यक आहेत। आणि तिसरा मुद्दा, दरवर्षी राज्यसेवा प्रिलिम्सला प्रश्न येतो, जर 22चा पेपर सोडला तर अगोदर आपल्याला दरवर्षी प्रश्न पाहायला मिळतो, तो म्हणजे स्थानिक वारे। स्थानिक वाऱ्यांवरती बघा, आयोग सारखा प्रश्न विचारतं। प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहत असाल तर स्थानिक वाऱ्यांचा एक प्रश्न तुम्ही पाहिलाच असेल, तो म्हणजे चिनूक वारे। रॉकी पर्वत, अमेरिका, चिनूक वारे, हे तुम्ही जोड्याला पाहिलं असेल, 1 लाईन राहिलेला आहे। स्नो इटर कशाला म्हणतात, अलीकडचे सगळे प्रश्न आहेत। हा टॉपिक लक्षात ठेवा, याला स्टार लावून ठेवा, अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। हा टॉपिक वाचल्याशिवाय राज्यसेवा प्रिलिम्सला जाऊ नका किंवा नागरी सेवा प्रिलिम्सला जाऊ नका। हा टॉपिक आजच वाचा, 3 अँगलने वाचा। दुसरा मुद्दा, लँडफॉर्म्स, भूरूपे। बघा, सेम ज्या पद्धतीने वाऱ्यांचे प्रश्न आपल्याला विचारले जातात त्याच पद्धतीने तुम्हाला भूरूपांवरती म्हणजेच लँडफॉर्म वरती पण प्रश्न विचारले जातात। यामध्ये कोणकोणती भूरूपे येतात? बघा, नदीची भूरूपे येऊ शकतात, हिम नदीची येतात, आणि दरवर्षी प्रश्न आहे, म्हणजे एवढं जर आपल्याला आयोग हिंट देत असेल तर दरवर्षी प्रश्न विचारत असेल, हा टॉपिक आपण वाचणं गरजेचं आहे। वाऱ्यांची भूरूपं आहेत, भूजल आहे म्हणजे ग्राउंड वॉटर आहे, बरोबर। असे अनेक तुम्हाला कारक पाहायला मिळतात, आणि या कारकांचे तुम्हाला परत खनन कार्यामुळे होणारी भूरूपे आणि संचयन कार्यामुळे किंवा निक्षेपण कार्यामुळे होणारी भूरूपे, असं याचं पण इरोजनल लँडफॉर्म, डिपोजिशनल लँडफॉर्म, इरोजनल लँडफॉर्म, डिपोजिशनल, इरोजनल अँड डिपोजिशनल, असं डिटेलमध्ये आपल्याला पाहावं लागतं, तेव्हा या गोष्टी आपल्याला क्लिअर होतात। नदी, हिमनदी, वारा, भूजल, अशा अनेक फॉर्मॅटमध्ये आपल्याला पुढे जावं लागतं आणि याचा अभ्यास करावा लागतो। तर तुम्ही हा लँडफॉर्म टॉपिक देखील व्यवस्थित वाचून ठेवा, सोपी सोपी भूरूपं तुम्हाला पाहायला
मिळतात. यानंतर तिसरा मुद्दा आहे पृथ्वीची निर्मिती. हा मुद्दा थोडासा मी तुम्हाला माझ्या लेवलला सांगतो आहे की का करायचा. ओके, तसा जास्त येणारा टॉपिक नाही हा, बरोबर, यावर्षी येऊ शकतो. पृथ्वीच्या निर्मितीमध्ये मी कोणकोणते मुद्दे सांगतो बघा. पृथ्वीच्या निर्मितीमध्ये विश्वाची निर्मिती पण येऊन जाईल. यानंतर विश्वाबरोबर तुम्हाला लक्षात ठेवा, आता आपले जे वेगवेगळे सिद्धांत आहेत, तुम्ही एक प्रश्न कॉमन पाहत असाल बघा परीक्षेमध्ये, राज्यसेवा प्रिलिम्सला येतो, 4 सिद्धांताची नावं देतात आणि पुढच्या बाजूला 4 व्यक्तींची नावं देतात आणि म्हणतात की यांच्यात जोड्या लावा. हे सगळे सिद्धांत पृथ्वीच्या किंवा विश्वाच्या निर्मिती संदर्भातले असतात. तुम्ही सर्वांनी याला व्यवस्थित वाचून जा. एक लिस्ट आहे आपल्या नोट्समध्ये, आपल्या नोट्स रेफर करा, पूर्ण लिस्ट भेटून जाईल तुम्हाला आणि त्या लिस्टला काय करा, व्यवस्थितपणे रिवाइज करा. ओके, याबरोबर मी ज्यावेळेस पृथ्वीची निर्मिती हा टॉपिक सांगतोय त्यावेळेस तुम्हाला अंतराळ क्षेत्र पण विचारात घ्यायचंय, सगळं करंट अफेअर प्लस स्टॅटिक. ओके, करंट अफेअर मध्ये जे चालू आहे आणि स्टॅटिकचा जो पार्ट आहे की कोणकोणते चंद्र कोणत्या ग्रहाचे आहेत, हे सगळं तुम्हाला काय करायचंय, वाचायचं आहे. तुम्हाला जर हे सगळं हवं असेल तर आपला क्रॅश कोर्स आहे जो आजपासून चालू होतोय, बरोबर. पण लक्षात ठेवा, तुमच्या लेवलला जरी अभ्यास केला असेल तुम्ही तरी हे टॉपिक न विसरता करा. चौथा मुद्दा आहे जगातील पर्वत आणि पठारे. जगातील पठारांवरती तर गेल्या काही वर्षांपासून, 2-3 वर्षापासून दर पेपरला प्रश्न आहे. 2021 ला प्रिलिम्स मला वाटते 2 प्रश्न आले होते याच्यावरती. 2022 ला पण 2 प्रश्न, एक प्रश्न आहे. पर्वतावरती पण प्रश्न आहेत. जगातील पठारे आणि पर्वते याला कसा अभ्यास कराल, आशिया खंडाची सेपरेट करा. आठवते का आता राज्यसेवा प्रिलिम्स 2021 ला एक प्रश्न आला होता, युनान पठार आशिया मार्क करायचं होतं. चीनमध्ये आहे युनान पठार, एवढं जरी माहिती असतं आपल्याला तरी आशिया मार्क करता आलं असतं. तुम्हाला युरोप खंडातील पठारे अभ्यास करायचे आहेत तुम्हाला, किंवा पर्वत पठारे दोन्ही आता इन्क्लूड करा, पर्वत पठारे सर्व काही. आफ्रिका खंड आहे, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे. असे अनेक मुद्दे आहेत ज्याला आपल्याला या अँगलने सर्व कव्हर करायचं आहे. तुम्ही जरी तुमच्या लेवलला अभ्यास करत असाल तरी मला असं वाटतं की तुमच्या सर्वांचे प्रश्न बरोबर यावेत आणि तुम्ही या टॉपिकला व्यवस्थित काय करा, रिवाइज करा, किंवा व्यवस्थित अभ्यास केला नसेल तर परत एकदा वाचा. बाकी टॉपिक एकदा वाचत असाल, एकदा रिवाइज करत असाल, जे 5 मुद्दे मी सांगतो आहे ते 3 वेळा वाचा. ओके, यानंतर लास्ट पॉइंट आहे अक्षवृत्त आणि रेखावृत्त. बेसिक पासून ते अगदी टाइम कॅल्क्युलेशन पर्यंत. बघा काय सांगतोय, बेसिक्स पासून याच्या टाइम कॅल्क्युलेशन्स पर्यंत आपल्याला सर्व मुद्दे कव्हर करायचे आहेत. आयोग तुम्हाला वेळ काढण्यावरती प्रश्न विचारता आहे. 2022 ला एक्सेप्ट पकडा की स्थानिक वाऱ्यांवरती प्रश्न नव्हता आणि वेळ काढण्यावरती म्हणजे टाइम कॅल्क्युलेशन वरती देखील प्रश्न नव्हता. याचा अर्थ असा नाहीये की प्रश्न येणार नाही, याचा अर्थ असा आहे की प्रश्न येणार आहेत. त्याच्या अगोदर सलग 2-3 वर्षांपर्यंत प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही त्याला टॉपिकला स्किप करू नका. 2022 ला नसेल तर 23 ला 100% प्रश्न येऊ शकतो. त्यामुळं हे सगळे बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत म्हणजे टाइम कॅल्क्युलेशन पर्यंत हे मुद्दे तुम्हाला सर्वांना काय करायचे आहेत, रिवाइज करायचे आहेत, वाचायचे आहेत, प्रॅक्टिस करायचे टाइम कॅल्क्युलेशनची. 5 मुद्दे समजून घ्या. पहिला मुद्दा परत दाखवतो, टाइप्स ऑफ विंड्स, वाऱ्यांचे प्रकार 3 अँगलने कव्हर करू शकता. यानंतर बुरुपे 4-5, अजून एखादं बुरुप आठवलं तर त्याचंही कव्हर करून टाका, बरोबर. यानंतर पृथ्वीची निर्मिती, यामध्ये विश्व सिद्धांत, बरोबर. यानंतर अंतराळ, करंट अफेअर प्लस स्टॅटिक, जगातील पर्वत आणि पठारे कॉन्टिनेंट वाईज कव्हर करायचे आहेत. आणि शेवटचा मुद्दा सांगितला अक्षवृत्त आणि रेखावृत्त. बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही कव्हर करायचे आपल्याला. ओके, राहील लक्षात. चला, आय होप की तुम्हाला हे पॉइंट समजले असतील. फक्त 5च मुद्दे करायचे का, तर असं नाहीये, अजून काही मुद्दे आहेत, एखाद्या दुसऱ्या लेक्चर मध्ये सांगून देईल. पण मी तुम्हाला हायली सजेस्ट करेल, जर तुम्हाला ह्या सर्व म्हणजे एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करायचा असेल तर तुम्ही आपल्या सुपर कोचिंगला नक्की जॉईन करा. सुपर कोचिंग हा असा प्लॅटफॉर्म आहे जो तुम्हाला एकदम एक्झाम ओरिएंटेड शिकवतो. परीक्षेसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी कव्हर केल्या जातात. यामध्ये 40 पेक्षा जास्त व्हिडिओ कोर्सेस, मॉक टेस्ट, नोट्स, लाईव्ह क्लासेस बरोबर तुम्हाला ऑफलाईन क्लासेसचे पण रेकॉर्डिंग पाहायला मिळतात. म्हणजे एक हायब्रिड मॉडेल पाहायला मिळतं. याबरोबर तुम्हाला सगळे सुपर टीचर पाहायला मिळतात जे गाईड करण्यासाठी आहेत. आपल्या 2 बॅचेस आता चालू आहेत बघा. मी तुम्हाला नेहमी सांगतो, एकदा बॅच जॉईन करून पहा, तुम्हाला कधीच असं वाटणार नाही की बॅच आपण का जॉईन केली. तुमच्या प्रिपरेशन मध्ये खूप मोठा बदल घडून येईल, हे मात्र मी तुम्हाला नक्की सांगतो. कंबाईनची बॅच चालू आहे, कंबाईन देणार असेल तर कंबाईनची बॅच जॉईन करा.
आणि जर तुम्ही आपली राज्यसेवा देणार असाल तर ही बॅच आज 23 तारखेला चालू होते आहे. आजच ऍडमिशन घ्या. आता लेक्चर आहे आपल्या या बॅचमध्ये. तुम्ही या बॅचमध्ये नक्की ऍडमिशन घ्या. ऍडमिशन घेण्यासाठी आपला कॅपिटलमध्ये अनिकेत हा कोड यूज करा मॅक्सिमम डिस्काउंटसाठी. ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घ्यायला जाल तिथे अप्लाय कुपनचा एक ऑप्शन असेल, त्यावरती अनिकेत हे कोड टाका आणि सबमिट करा. मॅक्सिमम डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल. म्हणजे जवळपास 60% प्लस 35% आणि 50% एक्स्ट्रा वेल्टी मिळून जाईल. सोबत तुम्हाला वैष्णोदेवी दर्शनची ट्रिप पण मिळून जाऊ शकते. यासाठी तुम्ही एनरोलमेंट करू शकता. हे राज्यसेवेचं सबस्क्रिप्शन आहे. अगदी 3000 रुपयांमध्ये तुम्हाला मिळून जाईल. याचा जास्तीत जास्त फायदा तुम्ही करून घ्या. बाकी टेलिग्रामला जॉईन नसाल तर टेलिग्रामला जॉईन करा. अनिकेत सर टेक्स्टबुक हे सर्च करा टेलिग्रामला. तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळून जाईल. सिम्पली हा QR कोड देखील स्कॅन करू शकता. तुम्ही जॉईन करू शकता. बरोबर. ऍप्लिकेशन डाउनलोड करा. अनेक आपले बाकीचे मास्टर क्लास वगैरे तुम्हाला त्यावरती पाहायला मिळतात. आपण या लेक्चरमध्ये थांबूया. भेटूया अशाच एखाद्या लेक्चरमध्ये. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.